अमरावतीत नवनीत राणांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम आहे। अमरावती भाजप लढणार, मग उमेदवार कोण असणार या संदर्भात मात्र गुप्तता बाळगण्यात येते। भाजप श्रेष्ठींच्या चुप्पीनं राणांची धाकधूक वाढल्याची जोरदार चर्चा आहे। रामटेकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचं देखील म्हटलं जातंय। त्यामुळे कृपाल तुमालेंच्या नावाची बावनकुळेंकडून घोषणाच करण्यात आलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमरावतीमध्ये आता मात्र नवनीत राणांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे। अमरावती भाजप लढणार, मग उमेदवार कोण असणार या संदर्भात मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुप्पी साधली आहे। हो, विदर्भाची अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे, काय स्टेटस आहे सध्या? अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल। भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे। रामटेक मागच्या 10 वर्षापासून शिवसेनेकडे आहे आणि मला वाटतं जे काही आमची सध्याची स्थिती आहे त्यामध्ये रामटेक ही शिवसेनेकडे दिसत आहे, पण महायुतीच्या चर्चेमध्ये अजून काय होतं मला आज सांगता येणार नाही। पण आजची स्थिती तर अशी आहे की रामटेक ही शिवसेनेकडेच आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमरावतीचे सूरज दहाड यांच्याकडे। सूरज, दिवसागणिक अमरावतीचा सस्पेन्स मात्र वाढत चाललाय। अमरावतीची जागा भाजप लढणार असं बावनकुळे एकीकडे म्हणतायत, तर दुसरीकडे बावनकुळेंनी मात्र नवनीत राणा असं काही नाव स्पष्टपणे घेतलेलं नाहीये, चुप्पी साधलेली आहे। कोण उमेदवार असणार या संदर्भात अद्यापही गुलदस्त्यात आहे। काय नेमकं अमरावतीत घडतंय? नक्कीच लागली। आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे। काँग्रेसकडला हा मतदारसंघ, अमरावतीचा मतदारसंघ सुटलेला आहे। बळवंत वानकडे या ठिकाणी उमेदवार असणार आहे। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर महायुतीमधून अद्यापही जागा वाटपाचा जो अमरावतीचा सुटलेला नाही। कारण का जर पाहिलं तर अमरावतीच्या ज्या विद्यमान खासदार आहे नवनीत राणा, त्यांच्या या उमेदवारीला भाजपकडून तीव्र असा विरोध होतो आहे। खुद्द बच्चू कडूकडून सुद्धा या नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण जर बघितलं तर सातत्याने जे आहे नवनीत राणा असतील, रवी राणा असतील, आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची रवी राणांनी भेट घेतली होती। मात्र या भेटीमध्ये सखोल अशी चर्चा झाला जो दावा आहे आमदार रवी राणांनी केलेला होता। मात्र जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात जर बघितलं तर रवी राणांची आणि मुख्यमंत्र्यांची कुठल्याही प्रकारची भेट झाली नाही अशी एकंदरीत या ठिकाणी चर्चा या ठिकाणी रंगू लागली होती। सध्या जर बघितलं तर नवनीत राणांना सध्या जे आहे ते भाजपने वेटिंगवर ठेवल्याची या ठिकाणी खमंग अशी चर्चा या ठिकाणी रंगत आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर नवनीत राणा जे आहे ती गेल्या 5 ते 6 दिवसापासून आहे जे आपल्याच घरी आहे, कुठल्याही प्रकारचे त्या प्रचार करत नाही। कारण का जर पाहायला गेलं तर त्यांनी भले मोठे प्रचार सुरू केलेले होते। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जर पाहिलं तर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती। मात्र 6 ते 7 दिवसापासून जे आहे ते नवनीत राणांचा जे आहे प्रचार पूर्णपणे थांबलेला आहे। त्यामुळे अमरावतीचा उमेदवार नक्की नेमका कोण असणार यावर सस्पेन्स अधिक कायम आहे। खुद्द जर आपण जर बघितलं तर गेल्या 4 ते 5 दिवसापासून आहे खमंग अशा या ठिकाणी घडामोडी होत आहे। शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ असतील, अभिजित अडसूळ असतील, हे सुद्धा सातत्याने जे आहे ते मुंबई वाऱ्या त्यांच्या वाढलेला आहे। त्यांनी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची भेट घेतली आहे। अडसूळ पित्रापित्र सातत्याने जर पाहायला गेलं तर अमरावतीच्या जागेवर आग्रही शिवसेनेलाच मतदारसंघ सुटावा अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर अमरावतीच्या उमेदवार कोण असणार यावर तिला सस्पेन्स अद्याप कायम आहे। नवनीत राणा, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।